विठ्ठल आपली तोंड बोला नाही सुरू झाल्यापासून म्हणजे टाळी वाजा विठ्ठल म्हणा काय काय टाळी वाजते पण तोंडात उघडीत ना मग त्यांनी जेवण करताना तसंच करायचं उद्यापासून घास घ्यायचा पण तोंड तिथं घास घ्यायचा थोबाड वाजते मग मरची ना विठ्ठल म्हणले जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल बोल्या चोकोबाऱ्यांच्या हस्ती विठ्ठल बोल्या तुकोबाऱ्यांच्या पायाखालची माती विठ्ठल बोलत होते आईसाहेब गेल्या पुढे पायामध्ये काटा मोडला देवानं पंढरी सोडली पायातला काटा काढण्यासाठी देव धावून आले जिजाबाईच्या अंगामध्ये नव्हता ताठा पतीच्या सेवेचा जिजाबाईकडे होता साठा जेव्हा जिजाबाईच्या पायामध्ये मोडला काटा देवानं पंढरपूरच्या बंद केल्या सगळ्या वाटा आणि गरुडाला सांगितलं गरुडा आता लवकर भंडारा डोंगर गाठा भंडारा डोंगर गाठून जिजाबाईच्या पायातला देवानं हळूच काढला काटा त्यावेळेस सांगे जिजाबाई देवाला प्रेमानं करते टाटा आताच्या जिजाबाईनं आपल्या पायातला कवा देव काढीन काटा तुमच्या पायातला काढीन काटा पण सप्त्यात वार करायसाठी चपात्या लाटा बाळ म्हणला आई माझं जर तुला नाव सांगितलं तू दगड घिची कारण देवाचं जिजाबाईचं जमत नव्हतं म्हणजे गाव नको सांगू नाव नको सांगू गाव सांग म्हणजे माझं गाव पंढरपूर म्हणजे मग तिथला विठोबा तुला माहिती का आता हेच होता ना देव मागासर म्हणले ते विठोबा विच म्हणले कुठे दगड तुझ्या पायोज घालते जिजाबाईनं देवाबरोबर वाद केलाय पण परमार्थातला वाद वेगळा संसारातला वाद वेगळा संसारातला वाद हा वाढत जातो दुःख निर्माण करतो आणि परमार्थातला वाद हा वाढत जातो आनंद निर्माण करतो बारे केल्या स्वप्नात येई ना आपल्याला की आपली खरी सेवा नाही ना त्याच्यामुळे आज तरुण मुलं भरपूर आहे सगळ्या तरुण मुलांना सांगणे कष्ट करा नीती ठेवा नम्रता ठेवा स्वाभिमान ठेवा छत्रपतींचे विचार जीवनामध्ये ठेवा या निमित्ताने एक सांगतो छत्रपतींची जयंती जरूर करा पण त्यांच्या विचाराची जयंती करा म्हणून तरुण युवकांनो कष्टाची आणि परमार्थाची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज धंद्याला नम्रतेचा चढवा साज जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज असा संकल्प